केले तरी आम्ही गोड बोलून ते सरकार म्हणून जिरू तुम्ही कोण करत राहा, आम्ही सरकार म्हणून जिरू असं वाटायला लागलं. दादा, त्यांना भोळ आलेली आहे, तिथं मेडिकल पथक तरी जाऊ द्यावं, त्यांना त्यांच्यावर उपचाराची गरज आहे. अरे माणूस महत्वाचा रे, तुम्ही असं बघायची भूमिका नका घेऊ. डॉक्टरांना तिथं वर जाऊ दिलं लेकरू गेलं, लय महत्वाचं. भोळ आलेली ते बोलू शकत नाही. लेकरू लय महत्वाचं. फोन लावा रे. सरकारने कुणीतरी फोन करून विनंती करा, कमीत कमी एक मेडिकल पथक वर गेलं तर त्यांच्यावर उपचार होतील. शेतकऱ्यांवर पडलेले ते आता. सरकारने कुणीतरी शब्द द्यायला पाहिजे हो त्यांना, लेखी कळवायला पाहिजे सरकारने. एवढं मूर्खावणी सरकार नाही चालवायला पाहिजे. मगरुरीत कधीच सरकार नाही चालवली पाहिजे. ज्यावेळेस मगरुरीत माणूस चालतो एखादा किंवा एखादा व्यक्ती मगरुरीत मस्तीत माझाच चालतो ना, त्यावेळेस त्याला ठेप्याला आणलं जातं. तसं सरकारने मगरुरीत मस्तीत नाही वागायला पाहिजे. शेवटी किती मोठी यंत्रणा असली तरी जनतेपुढे टिकायची नाही मुख्यमंत्र्यांची, हे त्यांच्या काय मला वाटतं लक्षात बसा नाही वाटतं. नाही टिकायची त्यांना. काय आता राज्य चलबिचल करायचं का काय मुख्यमंत्र्याला फडणवीसला, असं वाटत नव्हतं मुख्यमंत्र्यांकडून असं होईल. पण अवघड आहे भैया. हॅलो हॅलो, स्पीकर ऑन करा दादा. अरे बाबा मी हात जोडतो बाबा तुम्हाला, मला वर येता आहे ना हो. स्पीकर ऑन करा. आम्हाला माणूस लय महत्वाचा आहे. हो ना, बरी आहे का तब्येत? त्याला त्यांना डॉक्टर पाठवू द्या ना एखादा वर. मग डॉक्टर येऊ द्या ना एक वर. द्या, जाऊ द्या ते सरकार फिरकार तिकडे मसन वाटत. ते नाही बोलत का फोनवर? ते सरकार मरू द्या तिकडं. अरे एवढा मोठा मराठा आहे ना, यांचं चिन्ह मुश्किल करून टाकाल राव मी. तुमच्या कुणाच्या कुटुंबाला धक्का लागल्यावर, आरोपी सुटल्यावर तुम्ही खाली या बरं. मी रात्रीच सांगितलं होतं ना मी येतो म्हणून. मी रात्रीच म्हणलो ना तुम्हाला की येतो मी ताबडतोब तिकडे निघून. मला येऊच तर या खाली या. ते सरकार फरकार बघून घेऊ. येईल ते त्याने शब्द द्यायचे, ते षड्यंत्र करत असते ना एखादी सरकार. आहे ना एवढा मोठा मराठा समाज. आम्हाला तुमच्या कुटुंबाला गरज आहे हो तुमची लई. ते भयाचं स्वप्न साकार करायचं या काला नाही सोडणार. यांचं जीणं मुश्किल करून टाकेन हो मी. तुमच्या कुटुंबाला काय झालं, आरोपी सुटला ना, जीणं मुश्किल करेन यांचं. या बरं या, तुम्ही खाली या. सरकार फिरकार जाऊ द्या तिकडे ते मसून वाट्यात. कशाचे पोलीस कशाचे अधिकारी कशाचं काय असते बघू. आपल्या पद्धतीनं आपण घेऊन या कसं घ्यायचं. या बरं खाली या बरं प्लीज. नका रे, मला लय उभा राहत आहे ना, मला वर येता येत नाही त्याच्या. काय झालं बोलतो, काय विनंती? चक्कर आणले, येतो म्हणे, पाणी पितो, येतो म्हणे. जाऊ दे ते सरकार फिरकार तिकडे मसन वाटेल. पोलीस प्रशासनाला कालपासून माहिती असताना त्यांनी टॉवरवर चढणार म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी काही गाड्या किंवा जाळी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध असणं गरजेचं होतं. तसं काही दिसत नाही. ते शाळेत चालू षड्यंत्र कळाला आता कळाल. आता मराठे जागे झाले आजपासून राज्यात. कळाला आता न्याय मिळणार नाही संतोष भैयाला, हे सिद्ध झालं आता. मी आतापर्यंत हे शब्द बोललोच नाही, हे सिद्ध झालं आता भैया. संतोष भैयाला न्याय मिळणार नाहीये हे सिद्ध झालं. न्याय आम्हालाच घ्यावा लागेल. न्याय आम्हाला घ्यायला लागेल. कारण काय घ्यावं लागेल म्हणजे नेमकी काय आता बघू घेऊ. शेवटी नाविलाज कशाला म्हणते, नाविलाज शेवटी कशाला म्हणते. जिथं आता अपेक्षाच भंग झाल्या, ज्या मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा होत्या कुटुंबाला, समाजाला. माझ्या मराठी शांत होत्या राव राजे.
एवढे सोपे नाहीत मराठे मग मुख्यमंत्र्याला वाटते तेवढे सोपे नाही मुख्यमंत्र्याला वाटते तेवढे सोपे नाहीत मराठे पीछे आ जाओ, पीछे आओ थोड़ा सा वाइड एंगल।